नमस्कार. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कसे आहात आपण? यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण नोकरीसाठी एक अत्यंत प्रभावी अशी सेवा पाहिली होती. म्हणजे नोकरी मिळण्यासाठी किंवा नोकरीत प्रगती होण्यासाठी वगैरे ती सेवा आपण पाहिली होती. आणि मग त्या व्हिडिओजमध्ये मला अनेक जणांच्या प्रतिक्रिया येत आहेत आणि त्यातून त्यांच्या विविध समस्यांसाठी ते सेवा विचारत आहेत. म्हणजे जसं की कोणाला लग्नासंबंधी काही समस्या आहेत, लग्न जमत नाहीये वगैरे, किंवा काहींना आर्थिक समस्या आहेत, कर्ज आहे, बिझनेसबद्दल आहेत, बिझनेस आहे तो चालत नाहीये, किंवा बिझनेस नवीन त्यांना सुरू करायचा आहे त्यासाठी, किंवा बिझनेसची प्रगती व्हावी त्यासाठी काय करावं. काही आहेत त्यांना आजारपण आहेत, म्हणजे अनेक उपाय करून सुद्धा त्यांना काही फरक पडत नाहीये. काहींच्या आयुष्यात इतक्या समस्या आहेत की ते अगदी दुःखी, कष्टी आणि अगदी खचलेले आहेत. त्यांना नको नको ते नाही ते वाईट विचार मनात येत आहेत आता, आणि काय करावं पुढे मार्ग सापडत नाहीये. आणि ह्या आणि अशा अनेक समस्यांबद्दल त्यासाठी सेवा ही मला प्रतिक्रियांमधनं विचारली जात आहे, आणि त्यासाठीच आजचा आपला हा व्हिडिओ आहे. आज सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत प्रभावी आणि जबरदस्त अशी सेवा पाहणार आहोत. यापेक्षा दुसरी मोठी सेवा किंवा यापेक्षा जबरदस्त असा उपाय तुम्हाला जगात कुठेही सापडणार नाही. आता आपली आजची सेवा काय आहे ते सांगतो, पण त्यापूर्वी सेवा ऐकल्यावर लगेच घाबरून जाण्याची काहीच गरज नाहीये. कारण ही सेवा सोप्यात सोप्या पद्धतीने कशी करायची आहे, ती सेवा करण्याचा चांगला कालावधी कुठला, ज्याने तुम्हाला लवकरात लवकर व जास्तीत चांगला त्या सेवेचा लाभ मिळेल, हे सुद्धा मी पुढे सांगणार आहे. तर मित्रांनो, आजची आपली जी सेवा आहे ती म्हणजे श्री गुरुचरित्राचे पारायण. मित्रांनो, गुरुचरित्राचे पारायणात इतकी शक्ती आहे की गुरुचरित्राला 5वा वेद म्हटलं जातं. त्यामुळे जगात अशी कुठलीच समस्या नाही, जसं की जुने आजारपण असेल, खूप तुम्हाला त्रास होत असेल, किंवा लग्न जमत नाही आहे, पैशांच्या समस्या आहेत, कर्ज आहे, बिझनेस चालत नाही आहे वगैरे, नोकरी मिळत नाही हवी तशी, किंवा तुमच्या ज्या काही इच्छा असतील, जसं की संतान प्राप्ती आहे, घर हवं आहे, चांगली नोकरी हवी आहे, गाडी हवी आहे, जे काही तुम्हाला हवं आहे ना, सगळं मिळवून देण्याची व तुमच्या मोठ्या संकटांचं निवारण करण्याची ताकद ही श्री गुरुचरित्रामध्ये आहे. मी ऐकून आणि वाचलेले सुद्धा आहेत अनुभव, पण मी स्वतःच्या डोळ्याने सुद्धा गुरुचरित्राच्या पारायणाचे लोकांना कसे अनुभव आलेले आहेत, त्यांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत, संकट दूर झालेली आहेत व आज ती लोक सुखात आनंदात नांदत आहेत, हे मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आता या सेवेबद्दल मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहे. सोप्या पद्धतीने कसं करायचं आहे, कोणी कधी करायचं आहे, काय तयारी करायची, सगळं आपण पाहणार आहोत. एक महत्त्वाची गोष्ट आता तुम्ही लक्षात घ्या की बघा, या 26 डिसेंबर 2023 रोजी श्री दत्त जयंती उत्सव आहे व त्याचा सप्ताह 20 डिसेंबरपासून सुरू होतोय. दत्त जयंती उत्सव म्हणजे आपल्या स्वामी भक्तांसाठी, दत्त भक्तांसाठी एक पर्वणी असते. म्हणजे ज्या प्रकारे बघा, आताच दिवाळी होऊन गेली, दिवाळीची आपण कशी आनंदाने तयारी करत असतो, नवीन वस्तू विकत घेत असतो, जी काही फराळ बिराळ जे काही किती आनंदाने आपण सगळं त्याचं तयारी करत असतो, त्याचप्रमाणे आपल्या स्वामी भक्तांसाठी, दत्त भक्तांसाठी हा दत्त जयंती सप्ताह म्हणजे दिवाळीसारखाच असतो. भक्त वर्षभर या दिवसाची वाट बघत असतात, कारण या कालावधीमध्ये सेवा करण्याचं महत्त्व आणि आनंद काही वेगळाच असतो मित्रांनो. तर याच सप्ताह दरम्यान तुम्हाला जर खरंच ही सेवा, ही गुरुचरित्राचं पारायण करण्याची इच्छा असेल ना, तर तुम्ही ही सुवर्ण संधी घालवू नका. बघा, या दत्त जयंती सप्ताहाच्या दरम्यान ना तुम्ही घरी किंवा सामूहिक गुरुचरित्र पारायणात भाग घेऊ शकता. मी याच कारणामुळे हा व्हिडिओ इतक्या लवकर बनवत आहे, कारण जर तुम्हाला खरंच ही सेवा करण्याची इच्छा असेल ना, तर त्यासाठी काय काय तयारी वगैरे करायची आहे ते सगळं आपण बोलणार आहोत. मग त्यासाठी तुम्हाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून हा व्हिडिओ आपण अगोदर करत आहोत. आता आपण पहिल्यांदा सामूहिक पारायणाबद्दल बोलून घेऊया. बघा मित्रांनो, दत्त जयंती उत्सवाचं औचित्य साधून अनेक स्वामींच्या मठांमध्ये, दत्त मंदिरांमध्ये वगैरे सामूहिक श्री गुरुचरित्र पारायणाचं आयोजन केलं जातं. तसं गुरुपौर्णिमा, स्वामी प्रकट दिन, पुण्यतिथी वगैरे त्यावेळी सुद्धा असतं, पण दत्त जयंतीचं महत्त्व काही वेगळंच असतं. दत्त जयंतीला बहुतेक ठिकाणी पारायण असतं. तर तुम्ही काय करायचं आहे की तुमच्या आसपासच्या कुठल्या मठांमध्ये, मंदिरामध्ये अशा पारायणांचं आयोजन केलेलं आहे का, तर त्याचा तुम्ही शोध घ्या. कारण त्याची नाव नोंदणी जी आहे, रजिस्ट्रेशन जे आहे ते खूप आधीपासून सुरू होतं, म्हणजे एक 8-10 दिवस आधीपासून ते नावं घ्यायला सुरू होतात. तर त्यासाठी तुम्ही शोध घ्या. तुमच्या आजूबाजूला जर कुठे दिंडोरी प्रणित मठ असेल ना, तर तिथे हे पारायण असतंच दत्त जयंती सप्ताहाला, तर त्याचा तुम्ही शोध घ्या. बऱ्याच लोकांच्या घरापासून जवळ नसतं मठ, म्हणजे तिथे पारायण आहे असं, मग त्यामुळे मग ते काही थोडासा प्रवास करून जर जाता येत असेल वगैरे, तर तेही बघा तुम्ही. जवळपास कुठे असा मठ आहे का की थोडा प्रवास करून गेल्यावर पोचाल, तेही बघा. लोक असं सुद्धा करतात.
सामूहिक पारायणाचे स्वतःचे असे एक विशेष महत्त्व व त्याचे विशेष लाभ आहेत. बघा, सामूहिक पारायणामध्ये तुम्ही जर 100 जणांसोबत एकदा पारायण केलं ना, तर तुम्हाला 100 वेळा श्री गुरुचरित्र पारायण केल्याचं पुण्य म्हणजे 100 पट पुण्य मिळतं. त्यासोबतच आपण पारायण म्हणजे सामूहिक पारायण कुठे करतो, तर स्वामींच्या मठामध्ये म्हणजेच गुरुगृही. तर गुरुगृही श्री गुरुचरित्र पारायण केल्याचं पुण्य हे सगळ्यात जास्त म्हणजे गावच्या देवळात किंवा तीर्थक्षेत्र यापेक्षा गुरुगृही पारायण केल्याचं पुण्य हे अनंतपट असतं. तर ते सुद्धा तुम्हाला मिळतं. त्याशिवाय गुरुचरित्र पारायणाचे तसे नियम खूप कठीण असतात, पण सामूहिक पारायणामध्ये ते नियमसुद्धा शिथिल केलेले असतात. खूप सोपे नियम असतात. खाण्यापिण्याचे असतील किंवा इतर जे नियम असतील, लोक पारायण करून जॉबला वगैरे सुद्धा जातात, त्यामुळे ते नियमसुद्धा थोडे शिथिल केलेले असतात. तर सामूहिक पारायणाचे हे असे तुम्हाला लाभ मिळतात की बघा, अनेक पट त्याचं पुण्य मिळतं. शिवाय जे कठीण नियम आहेत ते सुद्धा सोपे केलेले असतात आणि गुरुगृही जे पारायण केल्याचं पुण्य आहे ते सुद्धा तुम्हाला मिळतं. सो सामूहिक पारायणाचे हे असे विशेष महत्त्व व हे अशी विशेष त्याचे लाभ आपल्याला मिळतात. तयारीमध्ये आपला पहिला मुद्दा झालेला आहे की पारायण कुठे करायचं आहे ते तुम्ही ठरवा. घरी करायचं आहे की सामूहिकमध्ये करायचं आहे. मग त्यासाठी तुम्ही जे काय आहे रजिस्ट्रेशन वगैरे ते सगळं करून ठेवा. पुढचा असा मुद्दा आहे की काहींकडे ग्रंथ पण नसतो गुरुचरित्राचा, तर तो तुम्ही बघा जवळपास कुठे पोथ्यांची दुकानं वगैरे असतात ना, पूजा सामानाची पोथ्यांची, तिथे ते मिळतं किंवा बुक स्टोर्समध्ये सुद्धा मिळतं. मोठी बुक स्टोर्स असतात ना, त्यांच्याकडे सुद्धा श्री गुरुचरित्र मिळतं. किंवा तुमच्या आजूबाजूला कुठे असं दुकान नसेल तर ऑनलाईन सुद्धा श्री गुरुचरित्र मिळतं. अगदी सगळ्या भाषांमध्ये मिळतं. मराठी, इंग्लिश, साऊथकडच्या भाषांमध्ये, गुजराती वगैरे सगळ्या भाषांमध्ये मिळतं. त्यामुळे तुम्हाला जर एखादी भाषा मराठी वगैरे वाचण्यात प्रॉब्लेम असेल, म्हणजे काही भक्त आपल्याला लिहितात कमेंट्समध्ये की आम्हाला मराठी नाही कळत, तर इंग्लिशमध्ये वगैरे सुद्धा श्री गुरुचरित्र उपलब्ध आहे आणि त्या भाषांमध्ये सुद्धा लोक पारायण करतात. तर ते सुद्धा तुम्ही बघा. आणि पुढचं म्हणजे आता कोणी करायची ही सेवा, तर बघा, आता ज्यांची इच्छा आहे किंवा ज्यांना समस्या आहे ते हे पारायण करू शकतात. किंवा त्यांच्या वतीने बरेचदा मुलांच्या वतीने आई वडील वगैरे सुद्धा पारायण करतात. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर आमच्या इथे जवळच्या मठामध्ये एका मुलीचं लग्न ठरावं म्हणून तिच्या आईने पारायण केलं होतं आणि वर्षभरात तिचं लग्न ठरलं. म्हणजे पुढच्या पारायणाच्या वेळी त्या मला बोलल्या की बघ, मागच्या वर्षी मी पारायण केलं आणि यावर्षी मुलीचं लग्न ठरलं. तर असे अनुभव पण आहे त्याचे. मुलाला नोकरी लागावी म्हणून आई वडील सुद्धा पारायण करतात. तर असं तुम्ही स्वतः करू शकता किंवा तुमच्या वतीने दुसऱ्यांनी केलं तरी चालतं पारायण. पारायण करण्यापूर्वी स्वामींना संकल्प करावा लागतो, विडा ठेवायला लागतो. तर त्याबद्दल मी व्हिडिओ बनवणार आहे की विडा वगैरे कसा ठेवायचा आहे. आणि बाकीचे जे नियम आहेत ना ते ग्रंथामध्ये दिलेले असतात. तर तुम्ही ग्रंथ घ्याल ना तर त्यात सगळे नियम असतात. मग त्याप्रमाणे तुम्ही ते नियम बघा, काय काय तयारी करावी लागते, काय सामान घ्यावं लागेल वगैरे ते बघा. आणि एक महत्त्वाचा प्रश्न असतो की महिला गुरुचरित्र वाचतात का, तर हो, महिला गुरुचरित्र वाचतात. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. दिंडोरी प्रणित मठांमध्ये सुद्धा दरवर्षी लाखो महिला श्री गुरुचरित्र पारायण करतात. मी सांगितल्याप्रमाणे मी स्वतः सुद्धा बघितलंय महिला पारायण करतात आणि त्यांची इच्छा सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत. ज्यांना घर हवं होतं त्यांना घर मिळालंय, ज्यांना मुलांना नोकरी हवी होती त्यांना ते मिळालंय. सगळे त्यांचे जे काही प्रॉब्लेम होते ते सॉल्व्ह झालेले आहेत श्री गुरुचरित्राच्या पारायणामुळे. आणि म्हणूनच सांगतोय की लक्षात ठेवा, ही जी सुवर्ण संधी आहे ना गुरुचरित्र पारायणाची, दत्त जयंती सप्ताहाची, ती अजिबात घालवू नका. बघा, एक महत्वाचा मुद्दा तो लक्षात घ्या. तो म्हणजे की बघा, 7 दिवस आहे हे पारायण, 7 दिवसाचं असतं. 7 दिवस तुम्हाला थोडं ऍडजस्ट करावं लागेल, तुम्हाला थोडा त्रास होईल, वेळ काढावा लागेल तुमच्या ह्याच्यातून. पण तुमची जी काही प्रॉब्लेम असेल, जी काही समस्या असेल ती त्यातून सॉल्व्ह होईल. किंवा तुमची जी काही इच्छा असेल ती गोष्ट तुम्हाला मिळेल आणि पुढचं तुमच्या आयुष्याचं भलं होईल. मित्रांनो बघा, लक्षात घ्या, जर तुम्ही नोकरीसाठी करत असाल ना ही सेवा, तर बघा तुम्हाला 7 दिवस त्रास पडेल. पण अनेकांना मी पाहिलंय पारायण केल्यानंतर भल्या मोठ्या पगाराच्या नोकऱ्या लागलेल्या आहेत पुढे. त्यामुळे त्यांचं भलं होणार की नाही आयुष्यात, पुढे त्यांना चांगली नोकरी मिळते, एवढा चांगला पगार मिळतोय, पुढचं अनेक वर्षानुवर्ष त्यांची चांगली जाणार आहेत ना. त्यानंतरच घर असेल किंवा इतर काही आजार बिजार असेल तर तुम्ही 7 दिवस तुम्हाला हे द्यावे लागतील. पण त्यानंतर तुमची समस्येतून तुम्ही मोकळे व्हाल. ज्यांना घर हवं असेल तर त्यांना घर, तीही इच्छा पूर्ण होते. मग तुमचं पुढचं आयुष्य त्या चांगल्या मोठ्या घरात जाईल की नाही हा विचार करा. ते 7 दिवस त्याकडे बघू नका की 7 दिवस बापरे त्रास होईल, जमणार नाही, वेळ नाही, हे नाही ते नाही. हे सगळं बाजूला ठेवून हा सुद्धा विचार करा की 7 दिवस फक्त तुम्हाला थोडा त्रास होईल, ऍडजस्ट करावं लागेल, ही सेवा करावी लागेल, पण पुढचं तुमचं आयुष्यभराचं याने भलं होणार आहे. ज्यांना हे श्री गुरुचरित्राचं पारायण जमत नाहीये, शक्य नाहीये, तर अशांनी दुसरी काय सेवा करता येईल यावर आपण पुढे व्हिडिओ बनवणारच आहोत. ते सुद्धा तुम्ही बघा. तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही सप्ताह काळात त्या सेवा सुद्धा करू शकता. पण जर तुम्हाला जमत असेल, शक्य असेल तर ही सेवा नक्की करा
आजचा हा आपला व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं, ही माहिती कशी वाटली ती आम्हाला कमेंट्समध्ये नक्की लिहून कळवा. आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा, ज्यामुळे जास्तीत जास्त स्वामी भक्तांना या सगळ्या माहितीचा लाभ होईल. आणि आपला स्वामींचा महिमा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग, स्वामी तुम्हाला नेहमी सुखात, आनंदात आणि सुरक्षित ठेवो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.